तर हे बघितलं का काय आहे? तर आपल्या किचन मधली हळद आहे, जी सगळ्यात आपल्याला उपयोगी येणार आहे अशी ही हळद आहे. तर आज आपल्याला ह्या हळदीचा असा उपयोग करायचा आहे ना की ह्याच्या आधी तुम्ही असा उपयोग कधीच केला नसन. आता तुम्हाला आता माहिती आहे ज्या टायमिंगला आपल्याला अप्पर लिप्स करायला टाइम नसतो त्या टायमिंगला आपल्याला कुठं बाहेर जायचं असतं आणि अप्पर लिप्स केल्याचे नसले तर आपल्याला अजिबातच बाहेर कुठं जाऊ वाटत नाही. मग आपण पार्लरमध्ये जायचा प्रयत्न करत असतो किंवा घरच्या घरी वॅक्स तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बरेच वेळेस काय होतं, वॅक्स आणि पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला नको असलेले केस काढताना इतका अत्यंत त्रास होत असतो ना, तर त्या त्रासापासून आज आपण मुक्त होणार आहे, ते पण कायमचं. आज आपल्याला इतकी सोपी आणि साधी सोपी आपण अशी पद्धत दाखवणार आहे की जे नको असलेले केस आपल्या चेहऱ्यावरचे आहेत ते आपल्याला 10च मिनिटात काढायचे आणि ते सुद्धा कोणताच त्रास न घेता. तर चला बहिणींनो, नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण फक्त हळदीपासून आपल्या हळदीचा असा उपयोग करणार आहे ना की जेणेकरून 10च मिनिटात आपल्या चेहऱ्यावरचे जे नको असलेले केस आहेत ते आपल्याला काढायचे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि ह्या हळदीचा कसा उपयोग करणार आहे आपण ते बघूया. चला. तर आता आपण गॅस पाशी आलेलो आहे बरं का. आणि जी ही हळद आपण घेतलेली आहे ना ती हळद आपल्याला अगोदर भाजून घ्यायची. तर आता ती कशी भाजायची, कशा पद्धतीने भाजायची हे अगोदर आपल्याला बघायचं बरं का. तर अगोदर तर आपण गॅस चालू करूया. आता ह्या कढईमध्ये आपल्याला हे हळद टाकून घ्यायची. आणि हे हळद आहे ना आपली जी आपण स्वयंपाकघरात जी वापरत असतो तीच हळद आहे बरं का, दुसरी कोणची नाही आहे. जी आपण रोज भाज्यांना वापरत असतो ना घरी तीच हळद आहे. आणि ह्याला भाजायचं म्हणजे नुसती अशीच भाजून घ्यायची नाही बरं का, तर ह्याला एकदम करपून टाकायची हळदीला. आता ह्याचा कलर बघा पिवळा दिसतो, एकदम हळदीचा कलर पिवळाच असतो तुम्ही म्हणता. आता ही पिवळी दिसते हळद, ह्याला एकदम असं कोळशावाने काळी भंगर ह्या हळदीला करायची, एवढी आपल्याला भाजून घ्यायची. त्यामुळे मी गॅस फास्टच ठेवलेला आहे बरं का. आणि हलवली पण नाही हळद, कारण की एका साईडने जरा चांगली भाजण्यासाठी. आता आपण ह्या हळदीला हलवायला चालू करूया. आणि गॅस फास्ट ठेवल्यामुळे लगेचच हळद ही भाजून होती बरं का. आता आपण थोडासा बारीक करून घेऊया गॅसला, म्हणजे आपल्याला सगळी मिक्स करून आपल्याला हळद भाजून घेता येईल. आता ही भाजायला लागलेली हळद बरं का चांगलीच. आता बघा किती काळी भंगार ही झालेली. अशीच आपल्याला एकदम काळी भोर करून घ्यायची हळदीला. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपण फास्ट गॅस ठेवलेला बरं का, आता बारीक केलाय, पण कढई गरम होतर आणि हळद ही लगेच भाजून होती बरं का. तर आता तुम्ही बघू शकता त्यात असं इस्तू तयार व्हायला लागले, दिसत असेल तुम्हाला इथं. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर सगळीकडे तुम्हाला इस्तू तयार झाल्याने दिसत असेल बरं का. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही कढई पण आपल्याला आता गॅसवरनं खाली उतरून घ्यायची आणि ह्याला असंच सतत हलवत राहायचंय. आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या एका प्लेटीत काढून घ्यायची हळद. आता बघू शकताय तुम्ही किती अशी गरम झालेली, आणि एवढीच गरम करायची बरं का आपल्याला, एकदम अशी इस्तू आणि दिसली पाहिजे हळद, इतकी गरम करून घ्यायची. आणि आता ह्याला थोडीशी गार होऊ द्या, जास्त गार होऊ द्यायची नाही आपल्याला, थोडीशी गार होऊ द्यायचे. आणि तोपर्यंत आपल्याला असंच ह्या हळदीला असं मिक्स करत राहायचंय बरं का. आता तुम्ही म्हणता ताई एवढी हळद करपवली आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या हळदीचं काय करायचंय. आता ही हळद आपण एकदम करपून काळी भंगार केलेली आहे हळदीला. आता ह्याचा उपयोग कसा करायचा आहे, जे आपल्या चेहऱ्यावरचे जे नको असलेले केस आपल्याला काढायच्यात, ते पण कोणताही त्रास न होता, तर ते कसे काढायचे आहेत, ह्या हळदीचा कसा उपयोग करायचा आपल्याला ते बघायचंय. आता ह्याला थोडीशी कोमट होऊ द्यायची हळदीला, तोपर्यंत आपण वाट बघूया. तर आता तुम्हाला मी म्हणलेलं जर आपल्याला कोमट होऊ द्यायची ही हळद, जास्त पण एकदम गार करून घ्यायची नाही बरं का, अशी कोमट ठेवायची.
आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ह्याच्यात मध ॲड करायचं आहे बरं का. तर आता आपण ह्यात थोडंसं आधी मध टाकून घेऊया. एवढं मध बाद झालं. तर हे अर्धा चमचा मध आपण ह्याच्यात घेतलंय बरं का. आणि हे मध टाकल्याच्या नंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला आता माहिती आहे ज्या टायमिंगला आपण पार्लरमध्ये जात असतो त्या टायमिंगला चेहऱ्यावरचे केस काढताना वॅक्स करताना इतका त्रास होत असतो आपल्याला की आपल्याला कुठं बाहेर जायच्या टायमिंगलाच आपण पार्लरमध्ये जातो, आधीमध्ये जातच नाही. चेहऱ्यावर किती केस वाढले तरी आपल्याला नको वाटतं, कारण की तो त्रास आपल्याला जास्त होत असतो वॅक्स करताना. त्यामुळे बरेच जणांना नकोच वाटतं पार्लरमध्ये जायला. पण चेहरा कुठं बाहेर जायचं म्हणलं चेहरा तर घाण दिसतो ना, त्यामुळे मजबुरीने जावं लागतं. तर आता तसं काय होणार नाही बरं का. हा जो उपाय तुम्ही केला ना घरगुती, तर त्यानंतर तुम्ही पार्लरमध्ये तर कधी जाणारच नाही. पण ज्या टायमिंगला तुम्हाला वाटेल की आता आपल्या चेहऱ्यावर नको असलेले केस आलेले आहेत, तर त्या टायमिंगला तुम्ही हा उपयोग लगेचच करता हा उपाय. आणि हा उपाय जर तुम्ही पार्लरमध्ये ना सारखी जात असेल, म्हणजे महिन्याला जर तुम्ही पार्लरमध्ये जात असाल, तर हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ते 3 महिनेच हा उपाय करावा लागणार. महिन्याला हा उपाय करायची गरज सुद्धा नाही, कारण की जे आपल्या चेहऱ्यावरची जे केसांची ग्रोथ असते ना ती कमी होत जाते. जसा आपण ह्याचा वापर करू ना तशी ती ग्रोथ कमी कमी होत जाते. तर आता आपल्याला ह्याच्यात लिंबू पिळून घ्यायचा आहे बरं का. तर लिंबू आपल्याला फक्त 1च चमचा पिळायचा आहे बरं का. तर चमच्यात टाकलाय मी लिंबाचा रस. फक्त 1च चमचा आपल्याला लिंबाचा रस ह्याच्यात टाकायचा आहे. आणि जी पण आपल्या चेहऱ्यावरच्या केसांची जी ग्रोथ असेल ना ती इतकी कमी होती ना, परत तुम्हाला कायमच हे मिश्रण चेहऱ्याला लावायचं बंद करावं लागणार बरं का. कारण की चेहऱ्यावर जे तुमचे नको असलेले केस येत असतात ना ते परत येणारच नाही. त्यामुळे हे जर तुम्ही सारखे सारखे वापरलं ना तर बघा लवकरात लवकर तुम्हाला फरक पडणार. आणि तुमच्या चेहऱ्यावरचे केस निघल्याच्या नंतर ते परत जास्त जास्त उगून येणार नाही. कारण की आपण ज्या टायमिंगला चेहऱ्यावर आपल्या वॅक्स करत असतो त्या टायमिंगला ग्रोथ आपली वाढतच जाते. आता आपल्याला ह्याच्यात 1च चमचा साखर घ्यायची बरं का. एवढी साखर घ्यायची आपल्याला आणि ही पण ह्याच्यात अशीच मिक्स करायची. आता हे मिक्स होऊन जाते बरं का, कारण की साखरेचं लगेच पाणी होतं तुम्हाला आता माहितीच आहे. त्यामुळे ती मिक्स होते अशी. पण त्यासाठी आपल्याला फक्त चमच्याने असं करावं लागणार आहे त्याला. आणि हे वापरायला पण इतकं सोपं आहे ना की आपल्या चेहऱ्यावरचे जे नको असलेले केस काढायचे आहेत ना ते काढताना आपल्याला थोडा पण त्रास होणार नाही बरं का. तर आता इथं मी खोबरेल तेल घेतलेलं आहे बरं का. खोबरेल तेल आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. तर तुम्ही बघितलेच की ज्या टायमिंगला आपली हळद कोमट झाली होती त्यात आपण हे मध टाकलेलं, फक्त अर्धा चमचा मध टाकलेलं. त्याच्यानंतर आपण लिंबाचा रस वापरलेला, तर फक्त 1च चमचा लिंबाचा रस वापरलेला. जी आपली साखर आहे खायची ती साखर आपण फक्त 1च चमचा वापरलेला आहे. आणि आता आपल्याला हे खोबरे तेल वापरायचं आहे बरं का. ते खोबरे तेल पण आपल्याला फक्त 1च चमचा घ्यायचा, जास्त घ्यायचं नाही. एवढाच 1 चमचा बस झाला. आणि ह्याला एकदम व्यवस्थित मिक्स करायचंय, कारण की ह्यात आपण जी साखर टाकली ना ती साखर पूर्ण मिक्स होण्यासाठी आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि हा तुम्ही हे फक्त चेहऱ्यालाच मिश्रण लावू शकत नाही बरं का. तुम्ही तुमच्या हाताला पायाला सुद्धा हे मिश्रण वापरू शकताय. तुम्हाला पायाची सुद्धा आणि हाताची सुद्धा वॅक्स करायला पार्लरमध्ये जायची गरज नाही. हे जर मिश्रण तुम्ही हाताला पायाला सुद्धा लावलं ना तरी सुद्धा आपल्या पायाच्या आणि हाताचे जी केसांची ग्रोथ असते ना ती सुद्धा कमी होणार आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात अजून वस्तू ऍड करायची, ती म्हणजे बेसन पीठ आहे. आता जर तुम्हाला तुमच्या घरात जर बेसन पीठ असलं ना तर तुम्ही बेसन पीठ टाका, किंवा ह्याच्यात तांदळाचं पीठ टाका, किंवा गव्हाचं पीठ टाका. जे पीठ आवडेल तुम्हाला ते टाका. पण ह्या 3 पिठापैकी कोणचंही एकच पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ, ह्या 3 पिठाशिवाय दुसरं पीठ कोणचं ज्यात टाकू नका. तर आता आपल्याला इथं 1च चमचा घ्यायचं बरं का हे बेसन पीठ. पण आता एवढंच बाद झालेलं आहे बरं का. 1 चमचा बेसन पीठ हे आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. तुमच्याकडनं जर हे मिश्रण पातळ झालं ना तर तुम्ही जास्त थोडंसं बेसन पीठ ह्याच्यात टाकून हे परत घट्ट मिश्रण करू शकता बरं का. आणि घट्ट झालं तर ह्याच्यात तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरा आणि परत ह्याला पातळ करा, कारण की हे आपल्याला जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण नको. त्यामुळे थोडं मिश्रणात इकडं तिकडं झालं ना तर हे मिश्रण
पातळ होऊ शकतंय तुमच्याकडनं किंवा घट्ट होऊ शकतंय. मग घट्ट झालं तर तेल टाका आणि पातळ झालं तर बेसन पीठ ह्याच्यात जास्त अजून टाका. तर आता आपल्याला हे जे एलोवेरा जेल आहे ना ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं. आणि तुमच्या घरात जर कोरपडीचं झाड असेल तर थोडीशी कोरपड ह्याच्यात ॲड केली तरी चालेल. आता आपण इथं एलोवेरा जेल घेतलेलं आहे बरं का, ते पण आपल्याला थोडंच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. तर आता आपण थोडंच इथं टाकणार आहे, बस झालं. म्हणजे 2-3 थेंबच टाका बरं का एलोवेरा जेलचे, जास्त टाकू नका. म्हणजे अर्धा चमचा किंवा 1 चमचा असं नाही टाकायचं, 2-3 थेंब फक्त ह्याच्यात आपल्याला ॲड करायच्यात. आणि आता हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर ह्याला असं चमच्याच्या मागच्या साईडने असं मिक्स करायचंय, म्हणजे सगळ्या वस्तू आपल्या ह्याच्यात व्यवस्थित अशा मिक्स होतात. आता हे वापरायचंय कसं हे पण आपल्याला बघायचंय बरं का, ते पण मी तुम्हाला सांगते हे वापरायचं कसं. आता आपण हे मिश्रण तर तयार करून घेतलेलं आहे बरं का. फक्त आपण सगळ्यात पहिल्यांदा हळद भाजून घेतलेली आणि एकदम काळी भाजायची हळद बरं का, थोडी पण पिवळी दिसली नाही पाहिजे, एकदम काळे झाले पाहिजे अशी हळद आपल्याला इथं भाजून घ्यायची. आणि त्याच्यानंतर हे सगळं साहित्य ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचंय. आता हे चेहऱ्याला लावायचंय कसं, ह्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला बघायचंय. तर चला मी अगोदर तुम्हाला चेहऱ्याला लावून दाखवते की हे कसं लावायचंय ते. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचंय बरं का. आणि जास्त तर काय होतं माहिती का, आपल्या चेहऱ्याला जास्त केस म्हणलं तर अपर लिप्सलाच असतात बरं का, त्यामुळं पहिल्यांदा मी अपर लिप्सलाच लावून घेते हे मिश्रण. कारण की कोणाकोणाला चेहरा जास्त बारीक केस असतात आणि कोणाकोणाला अप्पर लिप जरा जास्तच असतात, त्यामुळं पार्लरमध्ये सतत आपल्याला जावंच लागतं. आता हे मिश्रण आपल्या अपर लिप्सला लावायचे नंतर बरं का, तुमच्या अपर लिप्सची पण ग्रोथ इतकी कमी होणार आहे ना की परत आपल्याला पार्लरमध्ये सतत अपर लिप्ससाठी जाण्याची गरज पडणार नाही. आता अपर लिप्ससाठी सुद्धा आपण काय करत असतो, बरेच वेळा घरच्या घरी वॅक्स करण्याचा प्रयत्न करत असतो बरं का. आणि घरच्या घरी वॅक्स तयार करून आपण लावत असतो, किंवा कागदी जे वॅक्स असतं ते आपण इथं लावत असतो ना, असं ओढत असतो, त्यांनी पण आपल्या त्रासच होतो बरं का. तर ह्यानी त्रास होणार नाही. आता आपल्या चेहऱ्याला कुठेही लावलं, आता कोणा चेहऱ्याला इथं सुद्धा सगळे केस असतात बरं का, तुम्ही इथं लावलं तरी चालेल. आणि इथं माथ्याला सुद्धा आपले हे केस असतील, तिथं सुद्धा तुम्ही लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं जरी ग्रोथ तुम्हाला चेहऱ्याची कमी करायची असली तर इथं पण कोणा जास्त केस असतात त्यांनी इथं लावलं तरी चालेल. चेहऱ्यावर जिथं जिथं आपल्याला वाटून केस आहेत जास्त तिथं लावा, किंवा आपल्या हाताला पायाला सुद्धा लावलं हे मिश्रण तरी चालतंय बरं का. कारण की हे जी ग्रोथ आपल्याला जे आपल्याला नको असणारे केस असतात त्याची ग्रोथ कमी करण्यासाठी आपण हे मिश्रण वापरायचं. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर एकही केस तुम्हाला दिसणार नाही बरं का. आता हे मिश्रण लावलंय आपण, तर हे मिश्रण आहे ना आपल्याला असं साधारण 10 मिनिटं ठेवायचे. 10 मिनिटानंतर हे आपल्याला हे असं चोळून घ्यायचे. आता हे चोळायचंय का की जे आपल्याला आहे ना छोटे छोटे केस असतात चेहऱ्यावर ते निघतील असं चोळायच्या नंतर. आता हे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित असं चिकट झालेलं असतं, कारण की ह्याच्यात आपण बेसन पिठाचा उपयोग केलेला आहे, त्यामुळं हे मिश्रण असं चिकट झालंय. आणि हे असं चोळायच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक केस असतात अप्पर लिप्सला ते सगळे ह्याने निघून जातात. तर ह्याला असं चोळत राहायचे सारखे. आता हे तुम्हाला दिसणार नाही बरं का, कारण की मिश्रण काळं आहे त्यामुळं तुम्हाला ह्याच्यात बारीक जे केस निघलेले आहेत ते दिसणार नाहीत. पण जे टायमिंगला आपण चेहऱ्यावरचं धुईन ना त्या टायमिंगला तुम्हाला दिसन बघा, जे आपल्या चेहऱ्यावर छोटे छोटे केस आलेले असतात ते आपल्याला नको असतात ते सगळे निघून गेलेले असतात. तर हे मिश्रण आपण 10 मिनिटं असं ठेवून आपल्या चेहऱ्याला हे चोळून घ्यायचंय. तर आता आपण 10 मिनिटं ठेवूया आणि 10 मिनिटानंतर ह्याला चांगलं चोळून घेऊया. तर 10 मिनिटं मी ह्याला असं ठेवलेलं बरं का. 10 मिनिटं का ठेवायचं, कारण की जे आपण हे जे सामान सगळं टाकलेलं ते सामानाने ती मिक्स करून आपण सगळं ह्याच्यात मिक्स सामान टाकलेलं आणि ते सगळं आपल्या चेहऱ्यावरचे जे नको असलेले केस काढण्याला मदत करत असतात. जे आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक बारीक केस असतात त्याच्यामुळे एकदम ढिल्ल्या होतात आणि ढिल्ल्या झाल्याच्या नंतर हे आपण असं चोळायच्या नंतर आहे ना लगेच ते केस निघून जातात. तर हे असं आपल्याला चोळून घ्यायचं व्यवस्थित.
आणि चवटाने पण अजिबात त्रास होत नाही बरं का. आणि आपल्या अपर लिप्सवरचे जे बारीक केस असतात ना ते निघायला पण अजिबात त्रास होत नाही. एकदा जर हा तुम्ही उपाय केला ना तर तुम्ही इथनं पुढं वॅक्सच्या नादी लागणार नाही ना, पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करायच्या नादी लागणारच नाही तुम्ही बरं का. घरच्या घरी हा एकदम साधा सोपा उपाय करतात. आणि हा सतत जर उपाय केला तर तुम्हाला मी सांगितले की चेहऱ्याचे जे बारीक केस आहेत त्याची सगळेच ग्रोथ कमी होणार. पण तुम्हाला घरी असंही करायची गरज नाही आणि बाहेर जाऊन वॅक्स करायची सुद्धा गरजच पडणार नाही. जी चेहऱ्याचे केस आहेत बारीक ते मानानेच कमी होतात हे लावून लावून बरं का. पण हे आपल्याला एकदा दोनदा वापरावंच लागणार आहे. एकदाच लावल्याच्या नंतर लगेच कमी नाही होणार हो का. ह्याचा एकदा दोनदा वापर करा, त्याच्यानंतर बघा तुमचे चेहरा बारीक केस कसलेच राहणार नाहीत. तर आता बघा मी सगळं चोळून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे सगळं चेहऱ्यावरचं धुते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की जे अप्पर लिप्सवर जे बारीक केस होते माझ्या ते सगळे निघून गेलेले आहेत. तर चला हे धुवून घेऊया आपण. तर आता बघू शकता तुम्ही बरं का, जे माझ्या चेहऱ्याचे जे बारीक बारीक केस होते ते सगळे निघून गेलेले. आणि तुम्हीच फरक बघा बरं का. इथं एवढ्याच भागात मी मिश्रण हे सगळं लावलेलं होतं तर ह्या भागात जरा असं उजळा चेहरा दिसायला लागलाय आणि ह्या साईडला तसं दिसत नाही. ह्या साईडने बघू शकताय तुम्ही, हितवर आपण लावलेलं होतं तर ह्या साईडला आपला चेहरा उजळ दिसतोय, तसं इकडे दिसत नाही बरं का. इकडे पण दिसत नाही, इकडे पण दिसत नाही. एवढंच आपण मिश्रण लावलेलं होतं. तर आपल्या चेहऱ्यावर, आपल्या अप्पर लिप्सवर जे बारीक बारीक केस होते आपल्याला नको असतात ते सगळे निघून गेल्याच्या नंतर आपला चेहरा असा फ्रेश दिसायला चालू होतो. जसं आता माझा सध्या दिसायला लागलाय असा चेहरा फ्रेश, एकदम फ्रेश दिसतो बरं का. आणि जी आपली अपर लिप्सला आपल्याला महिन्याच्या महिन्याला पार्लरमध्ये जावं लागतं ते सुद्धा आता जावं नाही लागणार आहे बरं का. एकदा दोनदा हे वापरल्यानंतर कायमचीच आपल्या मागची झंझट निघून जाणार आहे. हे अपर लिप्सवर जे चेहऱ्यावर जे बारीक बारीक केस असतात ते काढायला जायचं असतं पार्लरला महिन्याच्या महिन्याला, तर ते आता महिन्याच्या महिन्यात जावंच लागणार नाही बरं का. हे एकदा दोनदा वापरा, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला एक पण बारीक केस तुम्हाला दिसणार नाही बघा. तर बहिणींनो, ही जी घरच्या घरी एकदम सोपी साधी अपर लिप्ससाठी आणि चेहऱ्यावर जे आपले नको असलेले केस काढण्यासाठी जी मी रेमेडी तयार करून दाखवलेली होती ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.